दरम्यान नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला आता अटक करण्यात आली। रात्री उशिरा सीबीआय कडून अटकेची कारवाई करण्यात आली। मनीषा वाघमारेच्या कॉल डिटेल्स, बँक व्यवहारांची देखील सीबीआय कडून तपासणी सुरू आहे। पुण्याच्या बिबवेवाडीतल्या घरी मनीषा वाघमारेची कसून चौकशी करण्यात आली। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, मनीषा वाघमारेला आता अटक करण्यात आलेली आहे। तपासातून नेमकी काय काय माहिती समोर आली? खरं तर कल्याणी पुण्यातून जे आहे ते मनीषा वाघमारेला काल रात्री सीबीआयने जे आहे अटक केलेली आहे आणि युनिट 7च्या गुन्हे विभागाने त्यांच्या सगळी चौकशी करून सीबीआयकडे तिला सुपूर्द करण्यात आले। तिचे कॉल डिटेल्स, रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय काय बोलणी झाली, कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन झालं, व्यवहार झालं, आता याचा देखील तपास सीबीआय करत आहे। खरं तर धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांनी अनेक विद्यार्थ्यांना गेस्ट टेस्टच्या नावाखाली हा पेपर जो आहे तो पुरवला होता आणि याच्यात अनेक मोठे मासे देखील आता गळाला लागणार आहेत। त्यांची चौकशी देखील आता सध्या सुरू आहे। त्याचबरोबर धनंजय लोखंडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कॉल रेकॉर्ड हिस्ट्री चेक केल्यानंतर मनीषा वाघमारेचं नाव समोर आलं। मनीषा वाघमारे ही बिबवेवाडीमध्ये राहत असून सुखसागर या परिसरामध्ये ती ब्युटी पार्लर चालवते आणि त्या माध्यमातूनच तिने हे सर्व पेपर जे आहे ते गेस्ट टेस्टच्या माध्यमातून पुरवले आणि त्यातून लाखो रुपये जे मिळवले, 10 ते 12 लाख रुपये त्या विद्यार्थ्यांकडून मिळवले। मात्र विद्यार्थ्यांनी पैसे आणले कुठून एवढे आणि ते ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने झालं, आता याची देखील चौकशी होणार आहे आणि जे कोणी विद्यार्थी दोषी असतील त्यांच्यावरती देखील आता कठोर कारवाई होणार आहे आणि पालकांना देखील त्या पद्धतीचा समज देणार आहे। कारण देशभरामध्ये 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता भंगलं आहे। प्रीतम, खरं तर मनीषा वाघमारे ही ब्युटी पार्लर चालवायची, तिची आधी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे का? नाही, तिची आधी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये। मात्र या सूरज लोखंडेच्या नादी लागून पैशाच्या हव्यासापोटी तिने सर्व कृत्य केलं आणि एक मोठे मोठे ट्रान्झॅक्शन केले। गेस्ट टेस्टच्या नावाखाली विद्यार्थ्यांना तेच प्रश्न पुरवले आणि तेच प्रश्न पुन्हा फायनल एक्झाम आले। त्याच्यामुळे आपल्या मुलांना डॉक्टर कसं होईल यासाठी पालकांनी देखील अशा पद्धतीचा मार्ग अवलंबला आणि या पद्धतीने सर्व हे रॅकेट आता उघड झालेलं आहे। नक्कीच मनीषा वाघमारेची पुढे नेमकी कशी चौकशी होते, चौकशीतून आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद प्रीतम माहितीसाठी।